हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही आमच्या फार्म हाऊसवरती आलोत. त्याचं नाव आहे वृंदावन. तिथं आम्ही पोपटी करणार आहोत. तिथं म्हणजे कोण कोण आहेत तुम्हाला बघायचं आहे का? माझे मामा, मामी, दीदी, पप्पू दादा मागणं येणार आहे. परत आत्या आहे, परत परी आहे, मी आहे आणि माझे बाबा आहेत. माझे बाबा आता गाडीतनं उतरलेत. बाबा चला. मम्मी तिकडं आहे, स्विमिंग पूल बघते आमचा. ही बघा आमची. तिथे पण एक चॅनल आहे, तिचं चॅनलचं नाव मला नाही माहिती. आता ती बघन तिचं काय आहे ते, बाकी बघू नंतर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही आता ही परी, तिला मी ढकलाचं टायगर पडते खाली. चला हा, इथं कसं पाणी आला. हा ढकलली नाही, घाबरायला लागली. मामी काय पाणी घालतात मामी. या बघा, मार उडी, चल मार, बघू दे किती दम आहे. गाबत गाईस. आता मी जिथं आम्ही पोपटी करतो तिथं मी बसणार आहे आता थोडा वेळ, कारण यांची पोपटी लवकर नाही होणार. म्हणून आपण थोडा पिरी जाऊ. तर गाईस आता इथं आम्ही बटाटे सोलतो. आत्या आणि मम्मी, आपण वाटलेस तर थोडीशी हेल्प करू. हेल्प केलेली चांगली असते. तर गाईस आता मी पाळण्यामध्ये बसतोय. तो वाला पाळणा नाही, आता दुसरा पाळणा आहे. हे बघा, इथं कब्जा मारलेला. मी त्यांना उठवला ज्यांनी गेला. आता मी बसलो इथं. बाहेर अशी वासाला मज्जा येते. तिकडं अख्खा जंगल आहे. तिकडं गाईस, मम्मी कुठेतरी गेले, इकडं काहीतरी काढायला गेले. चला तुम्हाला दाखवतो काय काढायला गेले ती. चला. हे बाबा माझे गाडी साफ करताना आमची गाडी साफ करतात. हे बघा मम्मी आणि आत्या तिथं आहेत. ते बघा काय ग. हा, पोपटी ती भांबरूट काढतात. हे बघा, इथं लय झाड आहेत. ही बघा आत्या इथं. तर गाईस, आमचे मामा आले आहेत. तुम्हाला मामा दाखवतो. हे बघा मामा. डेंजर. आम्ही तिथं बसलो. ते बघा इथं मस्त. तर गाईस आता डायरेक्ट भेटू, मध्ये भेटू. पण आता तुम्हाला पोपटी दाखवतो आम्ही डायरेक्ट. गाईस आता पोपटीची सुरुवात झाली. 15-20 मिनिट झाली ना. तुमच्या मटक्याला जाम टाइम लागतो. याला टाइम पण जसा लागत नाही. थोडी पेटू द्या, मग फाट्या पण काढू. खाण्यान ना ही आपली मम्मी चालले. माझी मम्मी. ही बघा, आता फाटी काढतात. पप्पू
भांबरूड भरलाय. आता शेंगा टाकल्यावरती बटाट्याच्या वरती मग परत भांबरूड टाकायचे. झालं. तो घरी आहे काय? हा बोला. हा त्यांना बोला सर. ते आता पाण्यात टाकू टाका. थोडं थोडं टाका. धुवायला भेटते. धुवाल नाही. सगळं एकदम टाका. मामा अर्ध पिशवीत काढून ठेवा जरा. काढू घे हाताचं काढून तू बस. लागणारच नाही एवढं. मम्मी इथं धुते. मी त्याला काय कर. हे बघा खाली बारीक वर. काय होतं पेटवलेलीस ना. हॅलो. देणं आहे. तर गाईस आता पोपटीची तयारी झाली आहे. एकदम शिजली. आता त्याला फक्त मी तुम्हाला दाखवतो. मम्मी म्हणजे पोपटी शेंगा बिंगा सगळं टाकला तर थोडासा राहिलाय तो तेव्हाच तुम्हाला दाखवतो पोपटी जेव्हा होईल तेव्हा. तर गाईस आता पोपटी तिकडे होते. मी तुम्हाला रात्रीचं सिच्युएशन दाखवतो. कसल्या भारी लाईटिंग आहेत तुम्ही बघा. आता पाणी चालू आहे. तिथं जायला नको नाही लागणार. पिचकारी सोडते ती. हे बघा तुम्हाला लांब दाखवतो आमचा फार्म हाऊस लाईटिंगच्या वेळीच. हा बघा अजून लाईटिंग लावल्या बघा. कसला भारी आहे. तुम्हाला आतमधलं दाखवतो आता. आतमधलं म्हणजे इकडचं म्हणजे बाहेरचं. आईला इथं कशाला आलो. स्विमिंग पूलमध्ये पण लाईटिंग आहेत पण आता तिकडे कोण नाही ना म्हणून लाईटिंग नाही लावल्यात. इथे ते लॅम्प पण आहेत वरती. तिकडे पोपटी पेटवले. आणि माग आपले मंडळी बसलेत. तुम्हाला दाखवतो जरासा. हा बघ आपला रुद्र भाऊ गेम खेळतोय. कुठली गेम खेळते बाबा दिसत नाही. हे बघा दीदी. हे बघा असे बोलत बसलेत. दादाला खोला पहिला हा तुमच्या घरी ना. मग आता तुम्हाला डायरेक्ट पोपटीच दाखवतो नंतर. थांबावं लागेल थोडासा. थांबूया. गाईस आपली पोपटी झालेली आहे. आता एकदम थोडीशी राहिली. तुम्हाला दाखवतो केवढी राहिले. तर गाईस पोपटी राहिले एकदम थोडीशीच राहिले बघा. शाकाला गाईस थोडीशीच राहिले पोपटी. आता थोडी राहिल्यावरती दाखवतो तुम्हाला. तर गाईस पोपटी थोडीशीच राहिले. तुम्हाला दाखवतो मग घरावरती. फायनली गाईस आपली पोपटी आणि वडापाव झाले आहेत. हे बघा. तर भेटूया नाही. एक गोष्ट राहिलेली मी बोलायची. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
बाय.